काफी मराठी राइट ऑफ नॉट विकेट यहाँ पर अल्लाह की पहली गेट। और जब गेंद को पहली गेंद है यहाँ पर अल्लाह की शुरुआत अच्छी नहीं, लेकिन यहाँ पर खाता खुल गई है 11 एक्स्ट्रास के रूप में। कड़क, ओहो जितना कड़क था उतनी अच्छी फील्डिंग, क्या बात है, जबरदस्त यार। अपनी टीम के लिए तो कम से कम उन्हें 4 रन तो बचाए हैं। अक्षय काळे आले आमचे संकेत आणि गणेश, हार्दिक स्वागत लेट आल्याबद्दल। बहुत ही विकेट कीपर है, साथ ही गणेश अच्छे खिलाड़ी बैकबॉल कर सकता हूँ टीम को। चला लवकर प्लीज प्रशांत, काय आहे लवकर जरा। 1 2 3 4 5 6 7 8 सॉरी बढ़िया शॉट गैप में, पर एक ही रन। चलिए खाता बोलते हैं यहाँ पर शिवाजी, एक रन से अपने लिए इक्कीस को 2 ऑन दैट बहुत अच्छी फील्डिंग है, क्या बात है, लेकिन अनफॉर्चुनेटली संकेत ने जंप फ्रैक्शन ऑफ सेकंड में हम आपका चेंज ऑफ जो शॉट हो या चेंज ऑफ बॉल हो, या बॉल ऑफ में जा रही हो लग कर लेट में जाए, ऐसा सकते हैं। और उससे बड़ी बात तो ये बॉल कलेक्ट करके किस जगह देना है, क्योंकि आप नजर जब घुमाते ना तब तक बैट्समैन पहुंच जाता है, तो ये चीज बहुत जरूरी है। तो क्रिकेट सबसे बढ़िया चीज है नो डाउट, बट उससे सबसे बढ़िया चीज प्रेजेंस ऑफ दैट। ये गेम बहुत विकेट सीआर विकेट क्या हो रहा है, सभी खिलाड़ी खासकर बैठे हुए हैं। आगे आगे बढ़े थे, लेकिन बॉल को नीचे नहीं रख पाए और सीधे डिक्लेरेशन जोन पर मार कर आउट हुए खिलाड़ी शिवाजी। अच्छे लय में नजर आ रहे थे।
को नॉन स्ट्राइक जोन पर। रवि एक युवा खिलाड़ी, पिछले 1 साल में इस बंदे ने बहुत बड़ा नाम कमाया अपने टीम के लिए। रवि भगत, इनके बड़े भाई आपको पता होगा, इस बंदू ओरम के बहुत ही घातक गेंदबाज थे, जिन्होंने 2010, 11, 12, 8, 9 ये 4-5 साल गोल्डन पीरियड था इनके बड़े भाई जो ओरम खेलते थे, बहुत अच्छे बड़े गेंदबाज थे। बड़े टूर्नामेंट से साथ बाहर खेलने जाना इनके खासियत है, क्योंकि वो ओरम और यहाँ पर उनके छोटे भाई बॉक्स थे। रवि भगत इस समय बढ़िया क्या बात है यार, मैं नाम ही ले रहा था कि 1 साल में इस बंदे ने जाना इनके खासियत है, क्योंकि वो ओरम और यहाँ पर उनके छोटे भाई बॉक्स थे। रवि भगत इस समय IIFF मेरी सबसे पसंदीदा टीम, जो आज पहली मर्तबा उनके सामने कमेंट्री करूंगा। राकेश अली समझता हूं कुणाल बहुत सूझबूझ करा दोस्त, अगर आपने थोड़ा भी मिस किया तो बैट आपका बॉल को किस करेगा, ध्यान दीजिएगा। विकेट कीपर बहुत ही चतुर चालाक है। चलिए कुणाल को अभी तैयार, कुणाल के लिए बढ़िया यार, जब एक्स्ट्रा से रन आ रहे हैं तो बल्ले से क्यों नहीं, सवाल ध्यान में ये है। और रवि के लिए सवाल होगा, आप अपनी अच्छी गेंदबाजी डॉट बना रहे तो एक्स्ट्रा क्यों दिलाएं। अच्छे से 2021 आप सभी क्रिकेट प्रेमियों का जनता जनार्दन का तहे दिल से हार्दिक स्वागत करता है। टोटल टीम का स्कोर 7 हुआ है। हर बॉल पे वेटिंग करना जरूरी नहीं है, संकेत आपके विकेट कीपर प्लीज ध्यान दीजिएगा। कोऑर्डिनेशन जो भी है पहले करके लीजिए। में ये तीसरी दफा हो रहा है, स्वप्निल राकेश संपार ध्यान दीजिएगा। और इसका मैच से ध्यान दीजिएगा। IIFF बॉल 2-2 राकेश। विपिन इलेवन और IIFF का 2 टीमों का मैच नेक्स्ट से ध्यान दीजिएगा। बढ़िया शॉट है, क्या बात है, ओ खतरे की घंटी लग रही है, खतरे की घंटी लग रही है, देखूंगा क्या है, नॉट आउट। थैंक यू राकेश, थैंक यू सो मच, बढ़िया डिसीजन, एकदम पैनी नजर लगाए हुए चीन। विपिन इलेवन और IIFF का 2 का मैच नेक्स्ट से ध्यान दीजिएगा। बढ़िया शॉट
82 रन में अच्छी फील्डिंग लगी। अच्छे काले बढ़िया फील्डिंग और अच्छी फील्डिंग किससे क्या बात है यार। चलिए फील्डिंग ज्यादा देखिए शॉट इतना अच्छा मारता है बल्लेबाज लेकिन फील्डर तो शॉट तो कहते ना चकना चूर थोड़ा लवकर संकेत रवि दर्शक प्लीज थोड़ा डिले हो रहा है आप लोग के द्वारा ये और काफी देर से चल रहा है। और बढ़िया आगे लेकिन उतना अच्छा शॉट अभिषेक का। चलिए अपना खाता खोलते हैं अभिषेक शुरुआत बढ़िया किया है कुछ इस तरह का शॉट खेलना होगा जो सोलर गेम का स्कोर है लास्ट बॉल है लास्ट बॉल जरूरत है ऐसे बल्लेबाजी की। अभिषेक बहुत बढ़िया खेला आपने पहले भी टैप शॉट जैसे कहा जाता है सबसे सेफ शॉट इस तरह से। ये गेम अभिषेक को लास्ट बॉल ऑफ द सेकंड है। अच्छी गेंदबाजी का ओवर हो चुका है 9 रन ओवर की समाप्ति पर। अब आगे का जो आपको दिखा है आपको हमारे मनीष पटेल से बताएंगे जो कि मराठी कमेंटेटर। एक बार जोरदार तालियां उनके लिए बढ़ता हुआ कमेंटेटर हमारे सामने। थैंक यू सो मच धन्यवाद राजेश जी। आतापर्यंत सदा मिळाली यांनी आता गोलंदाजीला जे बोलवलंय आमंत्रित केलं ते दर्शन यांना सामन्यातील कुणाल एक असं धाव संख्या झालेली 9 सॉरी दोन षटकानंतर धाव संख्या झालेली 9। आता आमंत्रित केलंय ते दर्शन यांना चांगली गोलंदाजी करतात। दर्शन एक नामचीन गोलंदाज आहे कुणाल विरुद्धचे तसेच त्यांचा सामना करतील कुणाल। बघूया काय करतात कुणाल कुठला फटका घेतात या दर्शनच्या गोलंदाजीवर। थोडेसे आमचे पंच राकेश तिवारी किरण वाघ त्यांच्यावर उमेदवार झाला आणि चांगले पंच आतापर्यंत आपल्याला या टुर्नामेंटमध्ये बघायला भेटले। रॉयल गोल्डन बॉल्स यांच्या शब्द 2021 आपले सर्व मान्यवरांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत। आमचे आयोजक अभिषेक कसाळे तसेच रॉयल गोल्डन बॉल्स। बघूया दर्शन काय करतात कुठली आपली व्हेरिएशन असतात या गोलंदाजीवर। बघूया पहिला चेंडू या षटकातला सामना करतील कुणाल। पाचला एक घेतला आणि एक धाव मिळाली चांगली खूप फाईट इथे आपल्याला इथे बघायला भेटेल दोन्ही संघामधले एक गोरेगावचा संघ आणि तसंच एक कुडाळ मलाडचा संघ। चांगला टॅपचा फटका चांगला चान्स आपले पंच काय निर्णय घेतात पंचांची वाद नाही करायची आहे। पंचांची काही वाद नाही करायचे पंच आपला निर्णय घेतील। आमचे जे पंच आहे त्यांचा निर्णय असेल तो पंचांशी कोणी वाद घ्यायचा नाही। पंचांशी लांब राहायचं आहे नाही तर मायनस रन होतील तुमचे। पंचांशी वादच नाही करायचा आहे। पंचांची वाद नाही करायचा आहे त्यात बघूया काय क्रुशल विकेट होऊ शकते कुणाचा मोठा विकेट। बघूया शिवाजी प्लीज पंचांशी लांब राहायचं तुम्ही। पंचांची डायरेक्शन काही करायचं आहे। पंच आपले उत्कृष्ट पंच आतापर्यंत पंचगिरी केली आहे त्यांनी आपला डिसिजन काय होतील। आणि तसंच एक कुडाळ मलाडचा संघ।
स्वतः आले आहे त्यांना फलंदाजी करायला साथ द्यायला. बघा या चेंडूवर काय होतं दर्शनचा अभिषेक कुठला फटका काढतो आपल्या फलंदाजीमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त डाव एक अतिरिक्त चेंडू मिळाले आहे ड्रीम 11 संघाला. डाव संख्या पुढे होतो 11. चांगली गोलंदाजीची गरज आहे इथे आर्यन बॉयज त्या गोलंदाजाला करायला. तसेच चांगली टीम आहे ड्रीम 11. लढत अटीतटीचा सामना सेमीफायनल मध्ये पोहोचायला क्वार्टर फायनलचा सामना. बघूया काय होतो या चेंडूवर. चांगला फटका आणि बघूया काय होतो या चेंडूवर. एक रन वाचवले संघासाठी. हळूहळू धाव संख्या झाली 11-12. चांगली गोलंदाजी करत आहे. चांगली चित्रपट आपल्याला आर्यन साठी बघायला भेटतात. पुण्यामध्ये एक चांगली उत्कृष्ट संघ आहे आर्यन. त्याच्यामध्ये भरपार आहे स्टार असते हिंदू तांबे रवी उगवता नाव रवी जगत विजय. त्यांच्यासोबत आहे एक्सपिरियन्स जीवन दर्शन संकेत ननावर संकेत गणेश. चांगलं फाईट इथे आपल्याला बघायला भेटतं. त्यांच्याबरोबर युवा जोश अक्षय काळे. एक लढत इथे आपल्याला बघायला भेटते आहे ड्रीम 11 वर्सेस आर्यन्स मध्ये. बघा कोण विजेता होतो आणि कोण सेमीफायनलच्या दरावर एक स्टेप पुढे जातो. आतापर्यंत बघूया धाव संख्या झाली ती 12. धाव संख्या झाली ती 12. 3-12. चांगली गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 20 धाव खर्च केले आहेत. दर्शन यांनी एक एक्स्ट्रा देऊन काही 2 धाव खर्च केले आहेत. बघूया काय करतात. स्वतः कर्णधार आले ड्रीम 11 संताप. चांगली फलंदाजी करतात. तसेच चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या. बघूया आता काय करतात. पंचरूप सर्व नियम सांगताना आमचे पंच उत्कृष्ट पंच विनोद गदाब राकेश तिवारी तसेच तिरंगाज. बघू या चेंडूला या षटकातला 4था चेंडू काय करतात दर्शन सामनापती सत्ता. बाद झाले सत्ता. चांगली गोलंदाजी केली दर्शनने दिवसचा सत्ता.
Yes, continue. फलंदाजाचे नाव विशू, सामना करतील दर्शनचा. दोन्ही टीम मध्ये एक विशू आहे, आर्यन्स मध्ये आणि ड्रीमलर्स मध्ये. सीमा देशाचा बाहेरचा चेंडू, पंचांचा निर्णय वाईट. धाव संख्या झाली की आतापर्यंत 13. प्रशांत तांबे कर्णधार आपल्या बॉलरचा हौसला वाढवत. बघूया काय करतात दर्शन. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या चेंडूवर. काय करतात दर्शन, बघूया कुठला चेंडू. चांगला एक संघ आहे पुराण विलेजचा आर्यन्स बॉईज. चांगली लढत इथे बघायला भेटतात. ड्रीम इलेव्हन वर्सेस आर्यन्स बॉईज. ड्रीम इलेव्हन मध्ये एक चार काशची बरबाद. बघूया काय होतो, किती धावा बनवतात ड्रीम इलेव्हन. विशू चांगली फलंदाजी करत आहे आतापर्यंत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फेस केला दर्शनचा. वाईट बॉलचा इशारा आपले पंच राकेश तिवारी यांच्या करतोय. एकत्रित चेंडू, एकत्रित धाव. अतिरिक्त चेंडू टाकून तुम्ही अतिरिक्त धाव मिळवता आपल्या संघासाठी. मॅच वाढवत चालले हळूहळू. पुढे स्कोर बोर्ड चालत चाललंय. 14 धाव झाली आतापर्यंत. बाबासाहेब आपण कुठे असेल प्लीज मंचावर या. बाबासाहेब आपले या क्षेत्रातील नागरिक आपण कुठलं ते प्लीज स्टेजवर यावं. बाबासाहेब आपली आवाज येतात प्लीज तुम्ही स्टेजवर या प्लीज. थँक्यू. हां यस कंटिन्यू प्लीज. थँक्यू राजभाई. वाईट बॉलचा इशारा. बघूया आपले पंच काही पंचांचा इशारा असे निर्णय करा आणि क्लिअर गार्ड. थँक्यू. हां यस कंटिन्यू प्लीज. थँक्यू राजभाई. उभा करायला लागेल आर्यन्स संघासमोर. आर्यन्स संघामध्ये खूप स्टार कास्ट झाले. विशू, संकेत, तांबे, गणेश, तसेच अक्षय काळे, जीवनदादा. ही खूप स्टार कास्ट भरमार इथे आपल्याला बघायला भेटते आनंदवाडी पुराण विलेजमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मंच चषक 2021 आमचे आयोजक शशिकांत कसाळे, त्यांच्याबरोबर रॉयल गोल्डन बॉईज आणि सर्व मंडळाच्या आनंदवाडीचा आम्ही मनापूर्वक आभार. त्यांनी खेळपट्टी आणि मैदान आम्हाला देण्याबद्दल. विशू चांगले कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटिंग मॅच खेळत बॅटिंग करत आहे. बघूया दर्शनला आपल्या लाईन लेंथवर कंट्रोल करून गोलंदाजी करायची. बघूया किती विकेट काढतात, एसटी काढतात दर्शन. इथे चांगले गोलंदाज आहे. थोडं लाईन लेंथवर त्यांना कंट्रोल करून बघूया काय होतं या चेंडूवर. सामना करतील विशू. बाद करता विशू. थोडं लाईन लेंथवर त्यांना कंट्रोल करून बघूया काय होतं या चेंडूवर. सामना करतील विशू. दर्शक चांगली गोलंदाजी करतात. थोडा लाईन लेंथवर थोडे टीमनी त्यांना प्रोत्साहन वाढवून दिले आहेत. धाव संख्या झाली ती 15. या सामन्याचा शेवट षटका माझे कॉमेंट्री सहयोगी राजेशभाई हिंदीमध्ये पूर्ण कॉमेंट्री करतील. यस रवि के प्लीज. नॉन स्ट्राइकर बैट्समैन नाम आपका प्लीज. दर्शक पूछ रहे नाम पूछ रहे दर्शक नाम क्या बता. बाबू बाबू चलिए कोई बात नहीं. बाबू जो नॉन स्ट्राइक पर और स्ट्राइक करना अभिषेक थोड़ा जल्दी. मैच बहुत विलंब हो रहा है. राकेश, स्वप्निल, ध्यान दीजिए. किरण, ये मैच 1 घंटा वैसे रहेगी इनको. डिप्टी डिलीवर टीम के कप्तान और आयोजक के टीम के कप्तान प्लीज मंच पर आ जाइए. दोनों टीम के कप्तान
रवि की ये ओवर आखिरी ओवर टीम की चौथी और इनकी 38 सेकंड ओवर। ओ नो है, बॉल लो है और वो चले वाइड है, कोई बात नहीं, वाइड दिया है। और भी ये ओवर आखिरी ओवर टीम की चौथी और इनकी 38 सेकंड ओवर। बढ़िया शॉट है, टैप क्रिकेटिंग शॉट, टैप शॉट जिसे कहा जाता है सेफ शॉट। चलो इसके बाद का मैच बहुत ही रोमांटिक और रोमांटिक भी होगा, क्योंकि जो पहली बॉलिंग है उनके सामने कमेंट्री होगा, अभी ट्राई माय बेस्ट टू डू, और उनके सामने विकेट 11 जो पहले उनके सामने किया भी कमेंट्री। चलिए तो ये गेम आपको 4 बॉल रखते हैं। बढ़िया शॉट है, क्या बात है, ये बॉलर 9 नंबर पर आकर इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहा है। और जब विकेट 3 गिरे थे तो मैंने कहा था कि विकेट नहीं गिराना है, लेकिन जिस हिसाब से धाराशाही है उनका विकेट, स्कोर हालांकि एक्स्ट्रा हुआ है, 3 बॉल बचा है, अगर 3 पे 4 ही बनाते तो 22 और 23 का टारगेट फाइटिंग टारगेट हो सकता है। 1-2 का 4 का ग्राउंड है, लेकिन क्रिकेट बहुत बेसिक खेलना है, क्या कीजिएगा। तो जो कि बड़ा शॉट में सिंगल डबल बहुत बढ़िया खेल रहा है, कंटिन्यू। ओ नहीं, लग कर गया शायद, कोई किरण बताते हुए चलिए बाकी का साथ मिलता हुआ। स्कोर 19, आखिरी 2 बॉल कर, मजा आ रहा है, एक रन लगते। थैंक यू किरण, बहुत बढ़िया आपके ऊपर अच्छा है। राकेश, किरण और सोफी 19 ना, हर बॉल पे मैं नहीं बताऊंगा, ध्यान दीजिएगा, 2-3 बॉल में बताते रहता हूँ। ये चेंज कर, तांबे चेंज कर, संकेत को मत रख। विशु तांबे प्लीज कोऑर्डिनेट कीजिए, पहले ही हर बॉल पे आप चेंज कर रहे हैं, लास्ट 2 गो। हाई वोल्टेज भाई आपके सामने चल रहा है, मंच से चषक 2021। बढ़िया जाने दे, व्हाट अ लिटना, सुपर, व्हाट अ प्रेजेंस ऑफ माइंड, जितनी तारीफ करो उतनी कम है। जय सुपर हुआ, बढ़िया 20। विष्णु प्लीज ध्यान दो, आप लोग हर बॉल पे आप लोग स्कोर पूछ रहे हो। व्हाइट टी बट एनीवेज रन आता होगा, कोई बात नहीं, चलेगा। शिवाजी जगह बाहर की, शिवाजी कैप वाली बाहर में यस जी हार्दिक स्वागत आपका मंच में 2021 विनोद अटारिया विनोद यादव लास्ट बॉल। चलिए आपके गेट रही बहुत अच्छे ग्रेस, आपने क्या काम किया अपने टीम के लिए, 4 रन बनाए, आने के बाद आखिरी बल्लेबाज खेल रहा है अपनी टीम का ये लास्ट बॉल, स्कोर 21। बढ़िया टैप है, क्या बात है, जय सुपर यार, एक फाइटिंग स्कोर, और जिस काम के लिए जाए जाते हैं गेंदबाजी के लिए, जय त्यांच्या सामने चूक करायला स्ट्रॅटेजी बनवायला लागेल।
2 मिनिटाला तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम भेटतो वेगवेगळ्या संघाला, तसेच 2 मिनिटं आदेश संघाला तुमची बॅटिंग लाईनअप हे करण्यासाठी. बघूया काय स्ट्रॅटेजी बनवतात आर्यन संघ आणि वेगवेगळ्या. लढतचा सामना इथे आपल्याला बघायला दिसतोय. आर्यन गोरेगाव वर्सेस मला. बघूया पूर्वी आपल्या सेमीफायनलच्या याच्यामध्ये दरवाजावर कसरत देतो. कुठला संघ, कुठला फलंदाज, कुठला गोलंदाज इथे हिरो बनतो आणि कोण हिरो होतो. बघूया काय होतो. तिथे नियम खूप कडक आहे. आमचे राकेश तिवारी सर हे पंचांचा आता भूमिका निभावणार आहे. शिवाजी व प्रवीण पाटील चांगल्या बलाढ्य संघामधून असलफा बोलो, बिंदाम बोलो आता सध्याच्या घडीमध्ये त्यांना एज्युकेशनमध्ये एमर्जन प्लेअर ऑफ द इयर 2020चा पुरस्कार भेटला होता. शिवाजी जे गोलंदाजीचा मार्गोन आहे, ड्रीम मिलर आहे, चांगले व्यक्तिमत्व आहे शिवाजी, तसेच चांगले गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंडरचे ग्रुप निभावतात. त्यांच्यासोबत उतरला आहे विशू विचार, त्यांच्यासोबत आहे गणेश आर्यन नवसाईला. चांगली फलंदाजीची लढत इथे आपल्याला बघायला भेटेल. बघूया काय करतात विशू आणि गणेश आपल्या संघासाठी किती धाव मिळवतात आपल्या संघासाठी. बघूया इथे पहिला या सामन्यातला पहिला षटक घेऊन येत आहे शिवाजी सामन्यासाठी विशू. इथे पुरस्कार लागले आहेत आमचे प्रेक्षकांसोबत. भाई अडविलकर यांनी पुरस्कार दिले आहेत. एका ओव्हरमध्ये 3 जुड्या ते 2 चौके विशूला 501 रुपयाचा पारितोषिक. बघूया पारितोषिकचे हकदार बनतात का इशू. सामना करतील एक अमरजीत प्लेअर शिवाजी, प्रवीण पाटील चांगले गोलंदाज, तसेच चांगली फलंदाजी केली विशूनी पहिल्या सामन्यामध्ये. आता एक लढत दोन्ही संघ तारकांनी भरलेले आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक गोरेगावचा संघ आणि दुसरा तुला दिले जानवाडी इकडचा आपला एक संघ आर्यन बॉयज. इथे आमच्या प्रेक्षकांनी बाई अडुलकर यांनी पारितोषिक ठेवल्या विशूसाठी 3 तुड्या या 2 चौके एका ओव्हरमध्ये 500 रुपयाचा पारितोषिक. बघूया विशू काय करतात. सामना करतील शिवाजीचा. या षटकातला पहिला चेंडू चांगला लेगचा नजारा इथे विशूतर्फे. एक धाव मिळवली आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली तिथे 1 चेंडू 1 धावा. बघूया काय होतो या चेंडूवर किती धाव मिळवतात आणि शिवाजी कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला विशूबद्दल. नियमच्या अनुमानामध्ये आमचे पंच खूप कडक आहे. राकेश विराजदादा आणि किरण वाघ. बघा या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येत आहे शिवाजी. सामना करते विशाल. चांगला उठाव आणि चांगले चौरून रन काढले होते गणेश यांनी. चांगला पाऊल होता गणेशचा. एक धाव मिळवली आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. आतापर्यंत चांगली इथे रनिंगच्या विकेट आपल्याला बघायला भेटली आहे.
बघूया गणेश काय करतात शिवाजीच्या गोलंदाजीवर, कुठला फटका करतात आपल्या फलंदाजीच्या धारामधून, तसेच शिवाजी कुठला व्हेरिएशन आणतात गोलंदाजीमध्ये आणि किती धाव कमी करतात की बाद करतात गणेशला. बघूया या चेंडूवर व्हाईट बॉलचा इशारा, दुपारच्या राकेश तिवारी हळूहळू धाव पुढे होत चालले, 2 चेंडू 3 धावा. बघूया या चेंडूवर शिवाजी कमबॅक करतात की गणेश एक धाव मिळवतात आपल्या संघासाठी. चांगला रिव्हर्सचा फटका, स्वीपचा फटका, धाव मिळवली एक. त्याचा मध्ये बॅटफूटला जाऊन चांगला एक पंच स्ट्राइक रिव्हर्स स्वीपचा फटका. धाव संख्या झाली ती 4, 3 चेंडू 4 धावा. बघूया या चेंडूवर काय करतात गणेश, चांगला एक कॅच रिव्हर्स स्वीपचा फटका जो बघूया कोण विजेता होतो या षटकामध्ये, कोण किती धाव मिळवतो, कोण किती एसटी काढतो इथे आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडूमध्ये 5 धावा झाली आतापर्यंत. बघूया काय करतात शिवाजी, कमबॅक करतात का या चेंडूवर, त्यांचा सामना करतील गणेश. चांगला रिव्हर्सचा फटका, पळतक रिव्हर्सचा फटका आणि धाव मिळवली तिने. चांगले घेतात त्यांच्यासोबत आयुष्यात गडी बाद. धाव संख्या झाली ती 6. या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करतील गणेश. चांगली लढत इथे आपल्याला बघायला मिळते आहे दोन्ही संघामधून. व्हाईट बॉलचा इशारा, आमचे पंच राकेश तिवारी यांचा व्हाईट बॉलचा इशारा. मधून 5 चेंडू 7 धावा. हळूहळू व्हाईट बॉल्सचा स्कोर पुढे वाढत चालला आहे. चांगली फलंदाजी केली गणेश आणि विशूने आतापर्यंत आपल्या संघासाठी. दोन्ही पलाटे संघ. बघूया काय होतं या चेंडूवर, शिवाजीला कमबॅक करायला लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केले ते कर्णधार सद्दाम यांनी, धाव संख्या 1 वाचवली आहे. बघूया काय होतं या चेंडूवर, शिवाजीला कमबॅक करायला लागेल. धाव संख्या झाली ती 7. आतापर्यंतचा जो समीकरण आहे एकीकडे 5 धाव संख्या झाली ती 7. अठरा चेंडूमध्ये 16 धावांची गरज. गोलंदाज आले ते दिवेश, सामना करतील विशू. बघूया काय करतात दिवेश आपल्या गोलंदाजीमध्ये, सामना करतील विशू. एक लढत आपल्याला इथे बघायला नाही भेटत आहे ड्रीम इलेव्हन संघापासून. एक फायटिंग स्पिरिट बघायला मिळायला पाहिजे. त्यावेळी तेव्हा तुम्ही हा सामना जिंकू शकता, पुढच्या फेरीला जाऊ शकता. चला दिवेशचा सामना करतील विशाल. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. बघूया या षटकामध्ये किती धाव मिळत विशाल आणि किती यशी उडवतात दिवेश. या षटकातला पहिला चेंडू सामना करतील हॅलो दिवेश. पंचांशी वादावाद final decision है कुछ yes sir सीधा जर आता सम वाचला विकीचा विकेट होता. धाव संख्या झाली 7. निर्धाव चेंडू दिवेशचा. हॅलो दिवेश.
आता विशू किती धाव भेटतात, कुठला फटका आपल्या फलंदाजीमधून काढतात, कुठला धारदार एक फटका आपल्याला इथे बघायला भेटतो. चांगली फलंदाजी करत आहे विशाल आणि गणेश, त्यांचा सामना करेल दिवेश आणि मोठा विकेट फसला इथे विशूच्या रूपामध्ये. या आपल्याला इथे बघायला भेटतो. चांगली फलंदाजी करत आहे विशाल आणि गणेश, त्यांचा वादावाद नाही करायला, पंचांच्या जवळ कोणीच जायचं नाही. विनंती आहे, अगर तुम्हाला कोणी वादावाद केला तर तुम्ही मायनस घेऊन शकता. सदा थोड़ा ध्यान दीजिए, यहाँ पर पेनल्टी रन्स भी रखा है, तो आप आर्ग्यूमेंट्स नहीं कर सकते अंपायर से, ध्यान दीजिए. संकेत एक मोठं नाव बॉक्स क्रिकेटमध्ये मलाड नाही, मुंबई बॉक्स क्रिकेटमध्ये लाभलेलं नाव, एक चांगल्या संघामधून मिळालेले संकेत ओंकार जॉय सध्याच्या घडीमध्ये आर्यस क्रिकेटमध्ये संघामध्ये खेळत आहेत. प्लीज राकेशभाई मॅच चालू करावी. संकेतला पारितोषिकाची भरभर लागली, इथे 2 चौके आले तर तुम्हाला 500 रुपये भेटणार. थोड़ा जल्दी, मैं आपको पहले मैच शुरू होने से पहले कहा था कि मैच में विलंब ना करें. ऑलरेडी फर्स्ट इनिंग में बहुत लेट हुआ था. यस कुणाल, टू बी रेडी प्लीज. सद्दा ध्यान दीजिएगा, मैच में समय कम है और आज 3 मैचेस है लेजेंडरी क्रिकेटर्स के. गणेश, संकेत, ध्यान दीजिए आप लोग भी प्लीज. गणेश थोड़ा जल्दी. यस संकेत, थँक्यू भाई. इथे कोणीही काही प्रकारचं पत्ते इथे खेळायचं नाही आहे. IFF सॉफ्ट. थैंक यू प्लीज. यस थँक्यू राजेश. संकेत एक नामदेव खेळाडू आहे, फलंदाजी करतात, चांगली फलंदाजी करतात, चारी बाजूला फलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. 2 चौक्यावर पोहोचले दुसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बघूया काय होतं या चेंडूवर. प्रेक्षकांना विनंती आहे, सामन्याचा सामन्याची मजा घ्यायची, बाकी काही नाही. त्या गोष्टीवर येण्याकरता 5 कंपल्सरी आहे. काल 4 पेनल्टी बसली, 200 रुपये घेते. यूट्यूब लाईव्ह इथे चालू आहे. आपण वळूया सामन्याकडे. 2 चेंडू झाले आतापर्यंत. संकेत काय करतात या चेंडूवर, संकेत आपल्या संघासाठी किती धाव मिळवतात. गोलंदाज चांगले एक गोलंदाज एक टॅलेंट शोधून काढलाय गोरेगाव संघाने. आपल्या इथे एक लढत इथे आपल्याला बघायला भेटते. बघूया काय होतो, तो विजेता होतो या संघामध्ये. चांगला टॅप तो आउटसाइडला फटका, पुढे असताना हळूहळू आली घेऊन चालली आहे. इकडे गेला 15 बॉल 15 चेंडू 15 धावा तिकडे. त्या बाजूला बघूया कशी फलंदाजीचा एक नजारा इथे आपल्याला बघायला भेटतो. तसा चांगली गोलंदाजी, यंग टॅलेंट, यंग लेग आपल्याला इथे बघायला भेटतोय. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत झाले. 15 धावामध्ये 15 चेंडूची गरज. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. धावपट्टी हळूहळू पुढे होऊन 15 चेंडूमध्ये 14 धावांची गरज.
थोडा क्षेत्ररक्षणाची बदल आहे बघूया काय होतो प्रिव्हियसच्या या गोलंदाजीवर नाकासाठी संकेत एक लढत आपल्याला इथे बघायला मिळत आहे दोघा संघामध्ये ड्रीमलँड वर्सेस टँगलाईन फ्लिकचा फटका संकेतचा तर्फे 20 प्लेयर आहे चांगल्या रिस्टिंग बॅटिंग करतात हळूहळू स्कोर पुढे होत चालला आहे शिवाजी काही काय काहीतरी काय मंत्र देताना आपल्या बॉलरला प्रोत्साहन वाढवतो शिवाजी धाव संख्या झाली ती 10 हळूहळू स्कोर पुढे होत चालला आहे काय होतो या चेंडूवर किती धाव मिळवतात किती रन मिळवतात आपल्या संघासाठी संकेत त्यांचा सोबतीला आहे गणेश वाईटचा इशारा मोठा वाईटचा इशारा हळूहळू आर्यनचा हौसला वाढत वाईटचा इशारा एक गावाकडे चेंडू मिळाला आहे प्रिव्हियसला आपल्या लाईन लेंथवर कंट्रोल करायचा आहे चांगली गोलंदाजी केली होती ऋषीचा विरुद्ध त्यांनी शेवटचे 2 चेंडू प्रिव्हियसचे काय होतं काय करतात प्रिव्हियस या चेंडूवर चांगला कव्हरचा फटका त्याचा आहे गावमुळे संघटनेला त्याचा फटका या फटक्याचा काही उत्तर नव्हतं प्रिव्हियसचे तसंच क्षेत्ररक्षणाकडे टॅप पाहून एक धाव मिळवली आहे बघूया या चेंडूवर शेवटचा चेंडू या षटकातला सामनासाठी संकेत त्याच्या समोर आहे प्रिव्हियस समोरचा फटका मिळवण्याची कोशिश चांगले क्षेत्ररक्षण आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर तर ओव्हरला इशारा आपला पंजाबचा धाव संख्या झाली ती आता फक्त 12 याच्या पुढच्या षटकातले जे कॉमेंट्री करतील ते माझे सहयोगी मित्र राजेश पांडे साहेब आनंदवाड़ी में ऐसा हो सकता है लोकल सहयोग बनाने के लिए महाराष्ट्र के सामने चलता हुआ 2021 ये बच्चे सशक्त जो हैं कोशिश काफ़ी सालों से रहे हैं ऐसा नहीं कि ये पहली मैच है इससे पहले जो फुटबॉल एरिया है वहाँ पर भी उन्होंने रखा है कुछ 40 के ऊपर भी इसलिए याद नहीं लेकिन 2010 से पहले की बात करें 2008 उससे भी पहले तो वो कंटिन्यू सिलसिला उनसे पुस्तक का यहाँ पर बदल होता है चलिए ब्रेक हो चुका है राकेश सबके अब यहाँ से तीसरा ओवर जिस खिलाड़ी ने गलती किया या जिस गेंदबाज ने गलती किया या जिस बल्लेबाज ने गलती किया वो टूर्नामेंट से बाहर हो गया वापस टूर्नामेंट आपके सामने चलता 2021 और इसका आयोजन हमारे सालों का इस क्षेत्र के सरकार थोड़ा जल्दी क्या हुआ तुम्हारी चला प्लीज नंबर 3 12 नंबर के यहाँ से 11 रन चाहिए 12 उन्होंने 11 चाहिए मतलब 12 बॉल में 12 का काम कर दिया 12 बॉल में 11 काम कर दिया देखते इसकी 12 बजे राष्ट्रीय वाला वक्त बताएगा आखिरी 12 बजे बहुत बढ़िया बल्लेबाजी देते अपने टीम के लिए सम्मानजनक स्कोर बनाया था आखिर 4-5 बॉलों में उन्होंने 4-5 रन बनाए थे 5 रन 5 बॉल में बहुत बढ़िया बैटिंग अपने टीम का सम्मानजनक एक फाइटिंग स्कोर खड़ा किया था वो सामने नजर आता हुआ इसके लिए हालांकि बहुत इजी चेसिंग लग रहा है ऐसा कह सकता हूँ बहुत बढ़िया खेल रहे दोनों ही विश्व आउट हुए तो गणेश और संकेत विश्व आउट में सबके बैठे दोनों साल में गणेश संकेत समय जितना कम नहीं है ना बल्लेबाज से उतना आपको बेनिफिट होगा थोड़ा सा आपका ध्यान नहीं है ऐसा लग रहा है स्क्वायर का चक्कर खिलाड़ी
पैडल शिफ्ट शॉट खेल रहे हैं और आपका ध्यान नहीं और एक रन जो नहीं जाना तो चला गया। जितना कम समय बल्लेबाज को दिया जाता है उतना गेंदबाज को फायदा होता है। जहाँ पर देख सकते हैं मैक्सिमम टाइम बल्लेबाज को मिल रहा है और इस वजह से सोचते इसके बाहर बॉल गई फायदा होता है। जहाँ पर देख सकते हैं मैक्सिमम टाइम बल्लेबाज को मिल रहा है और इस वजह से चलिए ये 4 प्लस है ना यस 4 का टोटल 3 का स्कोर 15 यस बहुत बढ़िया चाहिए तब देखते तो मुझे सेना की याद आई थी बहुत ही और एक थोड़ा ध्यान दीजिए एक ही बॉल हुआ है। जिस हिसाब से बल्लेबाजी देखो उस हिसाब से गेंदबाजी नहीं कर रहे हैं। जो रन मारे थे 5 उन्होंने 5 रन अभी दे दिए। 4 रन दे चुके हैं 5 दे चुके 12 थे तो यहाँ पर 17 हुए यहाँ पर 6। व्हाट अ कारपेट शॉट है ये पैडल शिफ्ट शॉट था ऑन साइड पर कारपेट के लिए 1 रन के लिए 18 रन एक दर्शनीय शॉट दिखता हुआ रमेश के बल्ले से एक कॉन्फिडेंस जरूर मिलेगा बल्ले में। यस लग रही है बट 10 से 10 नहीं टन बड़ा होता नहीं टन वाइट नहीं है पवेलियन से कोई कुछ नहीं बोलेगा प्लीज आप 4 रन दूर ऑर्गेनाइजर ने बोला 2 रन माइनस हो जाएगी। बहुत अच्छा बाउंस यार क्या बात है आखिरी बॉल होगी ड्रेस बहुत ही अच्छी लास्ट बॉल है गणेश लास्ट बॉल है प्लीज कंफ्यूज ना हो नहीं लास्ट बॉल है संकेत हाँ प्लीज भाई काउंटिंग करता है प्लीज डिजिटल पर आए प्लीज 2 स्कोर ठेवला एक मॅन्युअल आणि एक डिजिटल आणि अंपायर जेव्हा पण सांगायचं तेव्हा पण आम्ही स्कोररला सांगत नाही की तुम्ही ऍड करा प्लीज कॉपरेट करा इसके बाद हमें ध्यान दीजिए विकेट अरे शॉट हो कुणाल ये बॉल पकड़ सकते हो दोस्त हालांकि टीम का टोटल स्कोर का 21 यहाँ से 2 रन चाहिए मात्र 6 बॉल पर बहुत बड़ा हुआ है स्कोर कितना है 12 और 9 रन अरे आपको 5 जरूर बनाता बल्ले से 5 हमारे एक नए कमेंटेटर आखिरी ओवर के लिए कमेंटेटर करेंगे मिस्टर प्लीज कंटिन्यू नमस्कार हाँ आता कोण आहे कोण आर्यन वर्सेस ड्रीम इलेव्हन आता ह्याच्यात जी मॅच चालली आहे बघतो आता 6 बॉलाचा 2 मिनिटांनी होते आता आणि बॉलिंग कोण टाकता त्याचं नाव काय शिवाजी आणि बॅटिंग करत होता संकेत चांगलं खरोखर चांगलं बॅट्समन हा संकेत तुला 6 बॉल खेळून म्हणून मारतो संकेत बॉल लगा क्या संकेत मुझे अंपायर नहीं ना हवा बॉल तर 6 बॉल 1 परत संकेतसाठी बॉल आणि डॉट बॉल आता परत संकेतला 5 बॉल 1 रन मारायचा आता संकेत फळ्या काढतो तो बघतोय
मार रही मैंने हाँ मैं आपका कसम मार दे मार यार आता सबके रन घेतला ना 5 बॉल 1 रन मारायचा आता सगळे फळे काढतो तो बघतोय तेव्हा मार रही मैंने हमारे बीच यहाँ पर मनीष बाबा साहब यहाँ पर आ चुके हैं उनके मैच के लिए जर्सी लेने के लिए चलिए इस मैच के हीरो क्या लगता है आप लोगों को कोई बताएगा पवार का पावर देखते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच गणेश बड़ा वाले मैच यहाँ पर बड़ा मैच देखते हैं कैमरा इधर है तो आप लोग प्लीज यहाँ से कैमरामैन ध्यान दीजिएगा इस मैच के यस अरे और लोग चलिए गणेश जाना मत आपसे इंटरव्यू लेना है मैं बोले एक दिन सवाल पूछूं लेकिन आपको मराठी में जवाब देना है थैंक यू बाबा साहब फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन जर्सी पहने प्लीज गणेश आपकी रणनीति क्या थी जब आपने टारगेट देखा 24 बॉल में आपको 23 खेला तो सोचे क्या आपके जहन में क्या था एज ए ओपनर आप आए थे विशु के साथ क्योंकि विशु जल्दी आउट हुए थे तो आपके कंधे पर ज्यादा भार थी तो उस टारगेट को चेस करने के लिए क्या सोचा और आगे की रणनीति क्या है इस मैच के बाद आपको क्या लगता है प्लीज शेयर करके पहले फर्स्ट ओवर में 7 रन से आगे की रणनीति आपकी आगे क्या है आपकी दो टीमें एक और आप जानते हैं दो में से कोई किसको चैलेंज आने के लिए और किससे भिड़ेंगे मेरा ऑल द बेस्ट आपको ऑफिसर आपकी पूरी टीम के लिए बहुत अच्छा प्रदर्शन पहले मैच के हीरो विशु टॉस के लिए इफ आईएफएफ इफ टीम के कप्तान आईएफएफ टीम के कप्तान और विपिन टीम के कप्तान आ जाइए स्वप्निल आया फिर स्वप्निल जो टीम के कप्तान है स्वप्निल आ चुके हैं और विपिन 11 यस देवी स्वप्निल टॉस करून घ्यावं बहुत और देवी विपिन टीम के कप्तान और स्वप्निल जो कि आईएफएफ टीम के कप्तान थोड़ा इधर आते हैं स्वप्निल आप हाँ सर या ना पुढे तिकडे कॅमेरा आहे लाईन चालणार